मोदी मंत्रिमंडळात मिळालेल्या एकमेव राज्यमंत्री पदावरून नाराज असलेल्या शिवसेनेला भाजपने खडेबोल सुनावले। शिवसेनेचे तुलनेत भाजपचे कमी आमदार असतानाही मुख्यमंत्री पद दिल्याची आठवण भाजपने या ठिकाणी करून दिलेली आहे। शिवसेनेचे आमदार भाजपच्या तुलनेत कमी असताना सुद्धा तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळाले याची आठवण भाजपा करून देते। केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेतल्या नाराजीचा स्फोट झालाय। शिवसेनेचे 7 खासदार निवडून आलेले असताना अवघं 1 राज्यमंत्रीपद देण्यात आलं। शिवसेनेची राज्यातली कामगिरी भाजपपेक्षा सरस असताना शिवसेनेला अवघं 1 राज्यमंत्रीपद का देण्यात आलं असा सवाल शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंनी केलाय। आमची अपेक्षा होती की शिवसेना पक्षाला 1 कॅबिनेट मंत्री आणि 1 राज्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती। परंतु खरं तर शिवसेना पक्ष भारतीय जनता पक्षाचा अतिशय जुना साथी म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जातं। परंतु केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाने खरं तर कॅबिनेट मंत्रीपद द्यायला पाहिजे ही आमची अपेक्षा होती। भाजपने मंत्रिपद देताना दुजाभाव केल्याचा आरोपच बारणेंनी केलाय। अवघे 2 खासदार आलेल्या जेडीएसला कॅबिनेट मंत्रिपद, जीतनराम माझींना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं, मग शिवसेनेवरच अन्याय का असा सवाल अप्रत्यक्षपणे विचारलाय। शिवसेना पक्षाचे 7 खासदार आले, 5 खासदार चिराग पासवानचे आमच्या नंतर आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आणि शिवसेनेला खरं तर राज्यमंत्रीपद देण्यात आलं। हा कुठेतरी मला तरी व्यक्तिशः असं वाटतं की हा दुजाभाव शिवसेनेच्या बाबतीमध्ये होतोय। श्रीरंग बारणेंच्या या वक्तव्यानं भाजप नाराज झाली। आपण मंत्री झालो नाही, मग आता आपला कुठेतरी हा संताप किंवा नाराजी या ठिकाणी व्यक्त व्हायला पाहिजे या भूमिकेतनं या ठिकाणी हे वक्तव्य आलेलं आहे। संजय राऊतांनीही शिवसेनेला केंद्रात न मिळालेल्या मंत्रिपदावरून शिवसेनेवर निशाणा साधलाय। नकली शिवसेना त्यांच्या तोंडावरती 1 राज्यमंत्रीपद फेकलेलं आहे। अर्थात आयुष्यभर जर कोणी गुलामीच करायचं ठरवलं असेल आणि या गुलामांना वापरून महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान हा पायदळी तुडवायचं ठरवलं असेल ईस्ट इंडिया कंपनी गुजरातने, तर हे तुडून घ्यायला तयार आहे। शिवसेनेला अवजड उद्योग खात्यापेक्षा मोठं खातं मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती। एवढंच नव्हे तर एकापेक्षा जास्त खाती शिवसेनेच्या वाट्याला येतील असं सगळ्यांना वाटत होतं। पण प्रत्यक्षात शिवसेनेची एका राज्यमंत्री पदावर बोलवणं झाल्यानं त्याचा शिवसेनेच्या मनोबलावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।